तो तुझे पाय घेऊन पुजला होता, पायानं चालता नाहीये. हा. तर बघायचं गेलं पाहिजे ना. हो मामाच्या घरी आहे. मामाच्या घरी आहे. बघ ये ना आता तब्येत. हो आता बरी आहे. हो का. गुड इव्हनिंग सर्वांना. आवाज येतोय माझा क्लिअर? हो सर. बघा, आज आपण बुद्धिमत्तेचा घड्याळ हा चॅप्टर घेणार आहे. घड्याळ म्हणजे तुमची क्लॉक. बघा, आपल्याला माहिती आहे आपली घड्याळ आपण 12 ताशीच वापरतो. ती रेल्वेमध्ये असते 24 तासी, पण 12 तासी घड्याळ नसतात. बघा, 12 6 3 9 नंतर 1 2 4 5 7 8 10 11 अशा पद्धतीने तुमची घड्याळ असते. घड्याळामध्ये तुमचे 3 काटे असतात. एक सेकंड काटा, मिनिट काटा, तास काटा. आपल्याला सेकंड काट्याशी काही घेत नाही, पण तास काटा आणि मिनिट काटा याच्यावर आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात घड्याळावरती. तास काटा आणि मिनिट काट्यावर. एक लक्षात घ्यायचं, आपल्याला एक बेसिक गोष्ट माहित पाहिजे. आपलं जे वर्तुळ असतं सर्कल, ते टोटल 360 अंशाचं असतं. मग तशी ही घड्याळ जर गोल आहे तर ही पण किती अंशात असणार आहे? 360 अंशात. मग दोन जे अंक असतात त्या दोन अंकामध्ये अंतर असतं 30 अंशाचं. असं टोटल प्रत्येक गोलामध्ये म्हणजे प्रत्येक दोन अंकामध्ये तुमचा 30 अंशाचं अंतर होईल आणि असं ते टोटल होईल 360. कारण की वर्तुळ असतं तुमचं टोटल 360चं. हे प्रत्येक दोन अंकातील अंतर पण असणार आहे 30 अंशाचं. असं ते टोटल बेरीज केल्यानंतर ते येईल तुमचं 360. याच्यात 30 आणि इथं 30, टोटल 360 अंशाचं आपलं वर्तुळ असणार आहे. मग अशा पद्धतीने दोन अंकामध्ये किती अंशाचा कोन असतो? तो 30 अंशाचा कोन असतो. हे एक बेसिक लक्षात राहू द्या. आणि आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, तास काटा आणि मिनिट काटा. एक तास जर कंप्लीट झाला आपला, तेव्हा मिनिट काटा पूर्ण 60 मिनिट फिरतो आणि तास काटा तुमचा फक्त 5 मिनिट पुढे जात असतो. म्हणजे तो किती पुढे जाईल? 30 अंश पुढे जाणार एका तासात. आणि मिनिट काटा जाईल तुमचा टोटल 360 अंश समोर.
एका तासात आपले 60 मिनिटं असतात, म्हणजे 60 मिनिटात किंवा एका तासात तुमचा तास काटा जाणार आहे 360 अंशात फिरणार आहे पूर्ण. आणि तुमचा जो तास काटा आहे तो फक्त 30 अंशात फिरणार आहे, कारण की तो फक्त ह्या पहिल्या अंकावरून दुसऱ्या अंकावर येत असतो एका तासामध्ये. असं तो टोटल फक्त 30 अंश फिरतो एका तासात. आपल्याला यावर आधारित गणिते सोडायची असतात. आता याच्यासाठी हे गणित सोडवताना घड्याळीवर याचा एक बेसिक फॉर्म्युला आहे. कोन बरोबर 11/2 मिनिट, एम म्हणजे मिनिट पकडा किंवा तिथं मिनिट आहे मराठीतल्या, वजा 30 एच. बघा एम आणि 30 एच, एच म्हणजे तुमचे हावर तास. हा फॉर्म्युला तुमचा प्रत्येक प्रकारचा गणित सोडवण्याचा घड्याळीवर. याला व्यवस्थित लक्षात घ्या. एम चा अर्थ असतो मिनिट आणि एच म्हणजे तुमचे तास असतात, किती हवर झाले. आता इथं ब्रॅकेट आहे, आपण सरळ रूप देणे शिकलो. त्यामध्ये मी सांगितलं असं जर कंस असेल आणि त्याच्या डावीकडे किंवा उजवीकडे एखादी संख्या असेल तर मध्ये काय असतं, गुणाकार असतो. तसाच इथं यम आहे, इथं कंस आहे, याच्या बाजूला इथं गुणाकार असणार, इथं पण हा गुणाकार असणार. हे लक्षात ठेवायचं. केव्हा पण जर कंस असेल दिलेला तर त्याच्या बाजूला डावीकडे संख्या असेल किंवा उजवीकडे संख्या असेल, दोन्ही ठिकाणी तिथं गुणाकार असतो. जर चिन्ह दिलेलं नसेल तेव्हा फक्त. हा बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा. आपण कोन शिकलो ना 10वी पर्यंत, कोनाचं चिन्ह असं असतं. कोन बरोबर 11/2 गुणिले एम, एम म्हणजेच मिनिट, वजा 30 गुणिले एच, एच म्हणजे तुमचे तास. या फॉर्म्युलानुसार आपल्याला गणित सोडवायचे असते. आता बघा आपला टाइप 1 काय मग, घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामधील कोन काढणे. घड्याळातला तास काटा आणि मिनिट काटा या दोघांमध्ये किती अंशाचा कोन होईल, हा तुमचा प्रकार पाहिला. बघा यावर एक गणित. 4:48 घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. सिंपल, आपल्याला कोन विचारला आहे, आपला फॉर्म्युला माहिती आहे. कोन बरोबर 11/2 गुणिले एम वजा 30 गुणिले एच. आता एम म्हणजे मिनिट, एच म्हणजे तास. इथं लक्षात घ्या 11/2 गुणिले एम म्हणजे मिनिट किती दिले तुम्हाला 48, 4:48 मिनिटं झाली. इथं मिनिटं लिहायची 48 वजा 30 गुणिले एच म्हणजे तास. तास किती आहे, 4 वाजले म्हणजे 4 तास झाले. एक तर 48 आणि 11चा गुणाकार करा किंवा दोन्ही जरी इथं भागात आहे, ही समसंख्या म्हणजे भागणार आहे, दोन्ही याला डायरेक्टली भाग द्या. बघा बे एक बे, बे दुने 4, बे चौक 8 म्हणजे काय आलं ते 24 भागात दोन्ही 48 ला भागितल्यावर. 11 गुणिले 24 यांचा गुणाकार करा. आता यामध्ये गुणाकार आहे, हे 11 हे 24, 11 चौक 44, 4 11 दुने 22, 22 आणि 4 24 वजा 30 गुणिले 4 किती होतील, 30 चौक 120. आता 264 मधून 120 वजा करा. 4 मधून 0 गेला, 4 उरला. 6 मधून 2 गेले, 4 उरले आणि 2 मधून 1 गेला, 1 उरला. म्हणजे तुमचा कोन किती अंशाचा भेटणार आहे तिथं, 144 अंश. घड्याळात जर 4 वाजून 48 मिनिटे झाले तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये तुमचा कोन होणार आहे 144 अंश. इथं तुम्ही डायरेक्टली 48 आणि 11चा गुणाकार करू शकता, नंतर दोन्ही भागू शकता, किंवा डायरेक्टली दोन्ही इथं भाग जातोय तर भागून द्या, नंतर गुणाकार करा, म्हणजे संख्या कमी होती. एकदम बेसिक आहे हा पहिला प्रकार तुमचा. तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधील कोन विचारतात. बघा हे दुसरे. इथं एक गोष्ट अशी पण लक्षात ठेवा, उत्तर जर तुमचं वजबाकीत येत असेल तरी ते बेरजेतच आहे असं पकडायचं असतं. फक्त इथं कोणामध्ये जर समजा 8 आहे आणि त्याच्यातून आपल्याला 10 काढायचे, आपल्याला कळतं 8 मधून 10 जात नाही, आपण 10 मधून 8 काढणार, 2 उरणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देणार.
इथं जर तसं झालं फक्त तिथं ते उत्तर धनच पकडायचं, म्हणजे तिथं बेरीज नाही पकडायची, ते उत्तर प्लस मध्येच आहे असंच पकडायचं. बघा इथे किती सांगितले, घड्याळात 5:15 तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये कोण किती असेल. आपण दिसत बी नाही फॉर्म्युला आणि आपला आवाज कोण बी नाही बरोबर. येतो. पण काय झालं, मी 11 म्हणायचे उत्तर किती आले मग मजत होते बरं का. माझा आवाज येतो बाकीच्यांना? हॅलो, हो सर, येतं सर. येतोय ना? हे कोण आहे? बंडू मस्के. तुमचा आवाज अनम्यूट करा, बाकीच्यांना डिस्टर्ब होतो, आवाज येत नाही व्यवस्थित. आवाज म्यूटच राहू द्या, अनम्यूट करू नका त्याला. हे बघा, कोण बरोबर 11/2 गुणिले m वजा 30 गुणिले h. सिंपल. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे. 5:15 झाले. 11/2 गुणिले m म्हणजे मिनिटे, किती मिनिटे झाले? 15 मिनिटे. वजा 30 गुणिले h म्हणजे तास, किती आहे? 5 वाजले. बघा दोन्ही आता 5 आली तर भाग जात नाही, मग मी काय सांगितलं, यांचा अगोदर गुणाकार करून घ्या, भाग जात असेल तर भाग द्या. इथं भाग नाही जाते, दोन्ही 15ला, मग 15चा नाकाराचा गुणाकार करा, नंतर दोन्ही भागा. हे बघा 11×5 = 55, हातचे 5 आले, 11×1 = 11, 11 आणि हातचे 5 16, 165/2 वजा 30 गुणिले 5. आता 165 नी 2 ला भाग द्या. बे 8 16, बे दुने 4, दशमिक चिन्ह घेतला, पॉइंट घेतला, बाकी आपण जर शून्य पकडला तर बे 5 10. ज्याला इथं कळत नाही त्यांनी असं सिंपल वागायचं. 165/2 बे 8 16, शून्य उरली बाकी, हा 5 खाली घेतला, बे दुने 4, 5 मधून 4 गेला, 1 उरला. आता 2 पेक्षा 1 छोटा आहे, इथं दशमिक चिन्ह घ्यायचं, इथं शून्य घ्यायचं. बे 5 10, आपला भाकर किती आला? 82.5 वजा 30 गुणिले 5, 30 5 150. आता एक लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगितलंय, इथं उत्तर तुमचं वजाबाकी जरी आलं तरी पण ते घड्याळ सोडवताना ते उत्तर प्लस मध्येच आहे असंच पकडायचं, फक्त घड्याळीमध्ये. 82.5 मधून तुम्हाला 150 वजा करायचं, म्हणजेच तुम्हाला 150 मधून 82.5 वजा करायचं, कारण की मोठी संख्या आपली 150. वजाबाकी करताना जिथं अंक नाहीये तिथं शून्य घ्यायचा, बेरीज वजाबाकी करताना, म्हणजे आपलं उत्तर चुकत नाही. इथं दशमिक चिन्ह बघा, शून्यातून 5 जात नाही, आपण इथून 1 कमी केला, याला उष्ण दिला, परत त्याच्यातून 1 कमी केला, याला उष्ण दिलं. 10 तून 5 गेले 5, दशमिक चिन्ह खाली दशमिक चिन्ह. 9 मधून 2 गेले 7, 4 मधून परत 8 जाणार नाही, इथून 1 कमी केला, याला उष्ण दिलं. 14 तून 8 गेले 6, 67.5 हे आपलं उत्तर आहे. आणि ते कशी देते आपलं मायनस मध्ये. आपल्याला हा कोण भेटला, कारण की मोठ्या संख्येचं चिन्ह तिथं द्यावं लागेल आपल्याला, आपण सरळ रूप देणे शिकलो त्याच्यामध्ये. इथं उत्तर जरी निगेटिव्ह आहे तरी आपण ते पॉझिटिव्ह पकडायचं, म्हणजे तुमचं उत्तर आहे 4 नंबर, 67.5 अंशाचं तिथं कोण बनणार आहे. ज्याला इथं डायरेक्टली 165/2 हे पॉईंट मध्ये उत्तर काढता येत नाही, त्यांनी सिंपल आपल्या शालेय पद्धतीचा भागाकार करायचा 165/2 आणि मग दशमिक चिन्ह घेऊन ते सोडवायचं. चला याला ट्राय करा आता तुम्ही. घड्याळामध्ये 4:15 झाले, तर तास काटा आणि मिनिट काट्यामध्ये कोण किती अंशात असणार? तुला खाणे घास बस सांग, खाणे का लाज वाटते का? सिंपल तुम्हाला कोण काढायचा आहे, कोणता फॉर्म्युला लक्षात राहू द्या. कोण बरोबर
11/2 गुणिले यम मायनस 30 गुणिले एच. यम म्हणजे मिनिटं, एच म्हणजे तास. त्याला सोडवा. आलाय का कोणाचं? बघा 11/2 गुणिले यम किती आहे म्हणजे मिनिटं, 15 मिनिटं आहे, वजा 30 गुणिले एच म्हणजे तास किती आहे, 4 वाजून 15 मिनिटं म्हणजे 4 तास झाले. याला सिंपल सोडवा. आता 2 नी 15 ला भाग जात नाही, मग 15चा आणि 11चा गुणाकार करा. किती येतो? 15 1 15, हातचा 1 आला, 15 1 15, 15 आणि 1 तो हातचा 16, 165 भागिले 2 वजा 30 चौक 120. 2 नंबर आलाय का? ओके. 37.5. आता 2 नी 165 ला भाग द्या. आपण आताच मागच्या गणितात भाग दिला. उत्तर किती आलं आपला? 82.5 वजा 120. आता 82.5 जात नाही, मग आपण 120 मधून 82.5 काढणार. 120 वजा 82.5. जिथं अंक नसतो तिथं वजाबाकी आणि बेरीज करताना शून्य घ्यायचा. इथं अंक नाही, शून्य घ्या. इथं अंक नाही, शून्य घ्या. हे दशम चिन्ह लिहून द्या. दशम चिन्ह खाली. आता शून्यातून 5 जात नाही, आपण इथून 1 कमी केला, याला उष्ण दिला. परत त्याच्यातून 1 कमी केला, याला उष्ण दिला. 10 तून 5 गेले 5, दशम चिन्ह खाली दशम चिन्ह. 9 मधून 2 गेले 7, 1 मधून 8 जात नाही, मग इथून 1 कमी केला, याला उष्ण दिला. 11 तून 8 गेले 3. हे उत्तर तुमचं वजाबाकी जरी आलं, कारण की मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं होतं आपल्याला तिथून, पण तरी ते तुम्ही प्लस आहे असं मानायचं. तुमचं उत्तर आलं 2 नंबर 37.5. बरोबर 2 नंबर. बघा 2:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल? 2:30 झाले. आलं का? बघा कोण बरोबर 11/2 गुणिले यम वजा 30 गुणिले एच. हे आता तुम्हाला प्रत्येक वेळेस मांडण्याची गरज नाही पडली पाहिजे. हा फॉर्म्युला तुमचा पाठच झाला पाहिजे. कोण काढणे 105 1 नंबर. बघा 11/2 गुणिले यम म्हणजे मिनिटं किती आहे 30 वजा 30 गुणिले एच म्हणजे तास किती आहे 2 तास. 1 नंबर. हे बघा इथं 2 नी डायरेक्टली 30 ला भाग जातोय, मग आपण भाग देऊन घ्या. आता कशाला तिथे गुणाकार करायचा, 30 नी करा. ज्याला करायचं असेल त्यांनी डायरेक्ट गुणाकार करा, नंतर 2 नी भाग. 2 बे एक वे आणि 2 जर 30 ला भाग दिला तर कधी पण निम्मे उलटा कोणत्या संख्येचे, मग 15 येते. मग 15 गुणिले 11 किती आता आपला गुणाकार मागे 165 वजा 30 दुने 60. 165 मधून 60 गेले, उत्तर किती 105. म्हणजे आपल्याला कोण भेटला 165 अंश. आपलं 1 नंबरचं उत्तर.
9 वाजता तास काटा मिनिट काटा यांच्यामध्ये कोण किती अंशाचा असेल? एक नंबर 120 अंशाचा कोण. बघा कोण बरोबर 11/2 गुणिले m वजा 30 गुणिले h. 11/2 गुणिले m किती आहे 9 वाजता. बघा मिनिटं किती असणार आहे आता 9 वाजता म्हणजे फिक्स 9 वाजले 9 वाजून 00 मिनिटं बरोबर. मग तुम्हाला सिंपल इथं शून्य लिहायचे वजा 30 गुणिले h. h किती तुमचे 9 वाजले म्हणजे 9 तास झाले. आता इथं एक लक्षात घ्या 11 गुणिले 0 किती होईल 0च आणि त्याला 2 ने भागायचंय 30 गुणिले 9. आता कोणत्याही संख्येने शून्याला भागितलं उत्तर किती येतं 0 वजा 30 गुणिले 9 किती होईल 9 त्रिक 27 270. आता शून्यातून 270 जात नाही आपण 270 मधून 0 काढले उरले किती 270. कोण आला तुमचा 270चा. जेव्हा मी तुम्हाला आधी काय सांगितलंय जर उत्तर कोणाचं तुमचं वजाबाकीत आलं तर आपण त्याला बेरजेत आहे असं पकडतो. तसंच कोण जर तुमचा 180 अंशाच्या समोर गेला कोण काढताना जर त्याचं उत्तर 180 अंशाच्या पेक्षा जास्त आलं तर वापस काय करायचं तो कोण 360 अंशातून तुम्ही वजा करायचा. तेव्हा जेव्हा त्या कोणाचं उत्तर 180 अंशापेक्षा जास्त येईल मग आपण 360 मधून वापस 270 वजा करू. शून्यातून 0 गेला 0. आता 6 मधून 7 जात नाही इथून 1 कमी केला याला उसना दिला 16 तून 7 गेले किती उरता 9 आणि 2 मधून 2 गेला 0 म्हणजे तुमचा कोण आला आहे 90 अंशाचा. तुमचं उत्तर 4 नंबर. हे केव्हा करायचं जेव्हा तुमच्या कोणाचं उत्तर 180 अंशापेक्षा जास्त येईल त्यावेळेस वापस त्या कोणाला 360 मधून वजा करायचं आणि मग तुमचं उत्तर तुम्हाला भेटून जातं. हा एक पॉइंट इथं लक्षात राहू द्या. 120 नाही येते 90 येतं 90 पहिलं बरोबर. ही गोष्ट लक्षात राहू द्या बेसिक जसं मी सांगितलं कोण जर वजाबाकी जरी आलं तर त्याला बेरजेत आहे असंच पकडायचं. आणि दुसरी गोष्ट जेव्हा कोणाचं माप तुमचं 180 अंशापेक्षा जास्त येईल त्यावेळेस वापस त्या कोणाला 360 मधून वजा करायचं जे उत्तर येईल ते तुमचं फायनल असतं. या दोन गोष्टी इथं लक्षात राहू द्या. आता यावर आलेले गणित बघा अमरावती ग्रामीण मध्ये आलेला प्रश्न आहे मागच्या वर्षी 12:24 वाजता तास काटा व मिनिट काटा यामधील कोण किती अंशात असेल. 12 वाजून 24 मिनिटे करायला ट्राय. एक बेसिक गोष्ट इथं पण लक्षात घ्या आपण 12 ताशी घड्याळ पकडतोय 12 म्हणजे आपल्याला माहिती आहे 0 वाजून 10 मिनिटं झाले 0 वाजून 50 मिनिटं झाले असं दाखवतो ना आपल्याकडे जी मिस करणारी घड्याळ असते बघा ते हातामध्ये ती हे दाखवते ना ती टोटल असं दाखवते की आपल्याला 12 वाजून 10 मिनिटं झाले 50 मिनिटं झाले नाही दाखवत. मग ही आपण 12 ताशी घड्याळ पकडतोय तर हे 12 न पकडता त्याला 0 म्हणायचं म्हणजे 0 वाजून 24 मिनिटं झाली.
हे लक्षात राहू द्या. आपला शेवटचा वेळ काय असतो 11:59. नंतर डायरेक्ट आपला टाइम 00 होतो. तिथून परत सुरुवात होतो पुढे, म्हणजे ते 12 वाजले असं समजायचं. हे 12:24 आहे म्हणजे हे 0:24 झाले असं पकडा. हा एक पॉईंट इथं लक्षात ठेवा 12च्या पुढचा, कारण की आपली घड्याळ आपण 12 ताशी पकडतोय. किती येईल मग याला काढा. कोण बरोबर 11/2 गुणिले m वजा 30 गुणिले h. एक नंबर 132 ओके. बघा 11/2 गुणिले m म्हणजे मिनिटं किती तुमचे 24 वजा 30 गुणिले h. आता बघा 12:24 झाले, पण आपण 12 ताशी घड्याळानुसार पकडतोय म्हणजे 0:24 झाले असं तुम्हाला पकडायचं. म्हणजे तुमचे तास किती आता इथं 0. आता 2 ला भाग द्या किंवा 24 आणि 11चा गुणाकार करा. इथं 2 भागितलं तर सोपं जातं, भाग जात असेल तर. बे एक बे बे एक बे बे 2 4 किती भाग करायला आपला 12. आता 12 आणि 11चा गुणाकार करा. 11 दुने 22, हातचे 2 आले, 11 एक 11, हातचे 2 13. 132 वजा 30 गुणिले 0 0 जाणार, म्हणजे तुमचं उत्तर येतं 132°. म्हणजे तुम्हाला कोण भेटला आहे 132°. आपलं उत्तर एक नंबर. ही गोष्ट लक्षात राहू द्या. आपण 12 ताशी घड्याळ बघतोय, त्यानुसार आपला टाइम 11:59 दाखवतो. नंतर आपला टाइम 00 होऊन जातो डायरेक्ट, म्हणजेच 12 वाजता. असं ते समजायचं. म्हणजे 12:24 म्हणजे 0:24 आहे. बघा बीड जिल्ह्यात विचारलाय 6 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यात किती अंशाचा कोण होईल. इथे तर सोडवायची पण गरज नाही पडली पाहिजे आपण. चार नंबर बरोबर. आपली जी घड्याळ असते अशा पद्धतीने इथं 12 इथं 6. 6 वाजता म्हणजे बरोबर तुमचा मिनिट काटा 12 वर असणार आहे आणि तास काटा 6 वर असणार आहे. आता आपल्याला एक कळतं हा जो पूर्ण वर्तुळ आहे तो 360 अंशाचा आहे. याचे जर 2 पार्ट मध्ये डिवाइड झालं, हा 180 येईल, हा 180 येईल. म्हणजे 6 वाजता 180 अंशाचा कोण होणार आहे. तिथे एकदम बेसिक आहे, सोडवायची गरज नाही. 4 नंबर बरोबर. तरी पण सोडायचं असेल तर बघा कोण बरोबर 11/2 गुणिले m वजा 30 गुणिले h. 11/2 गुणिले m म्हणजे मिनिटं किती आहे 6 वाजले म्हणजे 0 मिनिट आहे, वजा 30 गुणिले h म्हणजे तास किती आहे 6. 11/2. आता हे 0 आणि 11ला गुणलं उत्तर किती येणार आहे तुमचं 0. म्हणजे 0/2 वजा 30 सब 180. आता दोन्ही जर 0ला भागितलं म्हणजे कोणत्या संख्येने 0ला भागितलं उत्तर येतं 0. 0 वजा 180 म्हणजे तुमचं उत्तर किती आलं 180. आपला 4 नंबरचा पर्याय. चला, हा प्रश्न सोडा. बुलढाणा आणि रत्नागिरी बॅट्समन मध्ये आलाय. 3 वाजता घड्याळाचा तास काटा मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण होईल. हे पण बेसिकच आहे. 3 वाजता बघा मिनिट काटा 12 वर असणार आहे, तास काटा 3 वर असणार आहे. असे 3 वाजता आपले इथं कळतंय आपल्याला. हा काटकोन बनतोय. काटकोन किती अंशाचा असतो 90चा. हे बेसिक क्वेश्चन येतात हे. आणि तसे पेपरला विचारतात, तिथे सोडवायची पण गरज नाही पडत आपल्याला.
बरोबर. आणि जरी सोडवायचं तुम्ही सोडू शकता. कोण बरोबर 11/2 गुणिले m वजा 30 गुणिले h. 11/2 गुणिले मिनिट किती आहे 3 वाजता 0 मिनिटं वजा 30 गुणिले तास किती आहे 3. बघा आता 11 गुणिले 0 किती होणार 0 भागिले 2 वजा 30 गुणिले 3 90 वजा 30 गुणिले 3 किती होतील 90. आता 2 ने 0 भागिले तर 0 उत्तर येईल. हा कोण तुमचा सापडेल 90 अंश. ही बेसिक आहे सोडवायची गरज नाही पण आपण सोडून पण पाहिलं आणि सिंपल सोडा 2 वाजण्यास 10 मिनिटे कमी असताना तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल. कमी सांगितलं 2 वाजण्यास 10 मिनिटे कमी. प्रश्न व्यवस्थित वाचा सोडवायला. हे बघा 2 वाजण्यास 10 मिनिटे कमी आहे म्हणजे 1 वाजून 50 मिनिटे झाले बरोबर. 2 ला जर 10 मिनिटे कमी असेल तर 1 वाजून 50 मिनिटे झाली. 11/2 गुणिले मिनिटे किती मग 50 वजा 30 गुणिले तास किती आहे 1 तास आहे कारण की 1 वाजून 50 मिनिटे झाली. आता 2 नी जर 50 ला भागितलं किती उत्तर येईल आपलं भागाकार 25. 25 आणि 11चा गुणाकार करा 11×5 = 55 8चे 5 आले 11 दुने 22 22 आणि 5 27 वजा 30 एक 30 275 मधून 30 वजा करायचे 5 मधून 0 गेला 5 7 मधून 3 गेले 4 आणि हा 2. मी काय सांगितलं तुम्हाला कोण जर तुमचा 180 अंशाच्या मोठा आला तर वापस त्याला 360 मधून वजा करा. मग हे 0 5 जात नाही आपण 6 मधून 1 कमी केला याला उसना दिला 10 तून 5 गेले 5 5 मधून 4 गेला 1 3 मधून 2 गेला 1 आपला कोण आला आहे 115 अंशाचा. आपलं उत्तर 3 नंबर पाहिजे 120 वाले चेक करा. हा 3 नंबर आला यांचं. बाकीचे 2 वाले चेक करा. तुम्ही 2 वाजून 10 मिनिटे घेतले असेल त्यांनी सांगितलं काय 2 वाजून 10 मिनिटे कमी असताना तास काटा आणि मिनिट काटा किती अंशाचा कोण होईल म्हणजे 1 वाजून 50 मिनिटे झाली हे लक्षात घ्या.
चला याला सोडवा. आहे बघा, हे आपले किती सांगितले, 3:30 झाली. तेव्हा तास काटा मिनिट काटामध्ये किती अंशाचा कोन असतो? 30 मिनिटे. एम म्हणजे मिनिट, एच म्हणजे तास. किती? 3. 2 ने 30 ला भागितलं किंवा 30 ने 11चा गुणाकार करा, नंतर 2 ने भागा तुमच्या मनावर. इथं भाग जातोय मग बाहेर भाग देऊन टाकायचं डायरेक्टली. बे एक बे 30 ला भागितलं तर 15 येईल आणि 15 गुणिले 11चा गुणाकार आपण पाहिला 165 येतो. वजा 30 त्रिक 90. 165 मधून तुम्हाला 90 काढायचे, किती होतील? 75. तुमचा कोण आला 75 अंशाचा. आलाय ना सगळ्यांचे? 2 नंबर बरोबर. 75 अंशाचा कोण. ही गोष्ट लक्षात ठेवून द्या. उत्तर वजाबाकी जरी आलं तरी कोण तो बेरजेच असे असंच पकडायचं. आणि जर कोणाचं उत्तर 180 अंशापेक्षा जास्त आलं तर वापस त्या कोणाला 360 मधून वजा करायचंय, हे लक्षात राहू द्या. कारण की आपला टोटल वर्तुळ असतं 360 अंशाचं. आपल्याला त्यामुळे 360 मधून वापस त्याला वजा करायचं असतं. पिंपरी चिंचवड मधले हा सोडा. 2:15 झाल्यास
22.5. हे बघा याचं उत्तर किती आलं आपलं कोण 22.5 अंशाचा कोण आलाय. बरोबर सगळ्यांचं आलं. आता हे फिक्स तुम्हाला पाठच होऊन जाईल. 11 आणि 15 गुणाकार 165 होते. तसं 15 10 150, 15 मिळवले 165 झाले. आणि याचा भाग कर आपण पाहिला 82.5. हे सिंपल. याला सोडवा 5 वाजून 36 मिनिटं झाली. मग आपण आता दुसरा टाइप चालू करू आपला आरशातील प्रतिमा ओळखणे. एवढं सोडवलं असेल. दोन नंबर ऑप्शन. हा आहे ना 50. हे बघा आपला कोण आला 48 अंशाचा. हे उत्तर बरोबर आहे. आता आपला टाइप 2 चालू करू आपण. हे सिंपल असेच प्रश्न आहे तुम्हाला इथं. टाइप 2 काय तुमचा घड्याळातील आरशातील प्रतिमा. म्हणजे जर घड्याळात 4 वाजले तर तेच आपण आरशामध्ये पाहिलं तर आपल्याला किती वाजताना दिसतील.
याच्यासाठी सिंपल आहे. 12 ताशी घड्याळ असेल तर तुम्ही दिलेली वेळ 11:59 मधून वजा करायची. आणि जर 24 तासी घड्याळ असेल तर दिलेली वेळ तुम्हाला 23:59 मधून वजा करायची. आणि जे उत्तर येईल ते तुमची आरशातील प्रतिमेमध्ये वाचलेले असतात, ती वेळ दाखवतो. एवढं सिंपल इथं आहे. एकदम सोपा टाईप ह्या सर्वात सोपा टाईप म्हणजे आरशातील प्रतिमा. 12 ताशी घड्याळ असेल तर दिलेली वेळ 11:59 मधून वजा करा. आणि जर 24 तासी घड्याळ असेल तर दिलेली वेळ 23:59 मधून वजा करायची. या गोष्टी लक्षात राहू द्या. आरशातील प्रतिमा. जसं बघा इथं काय करीत आहे, 6:15 घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील? 6:15 म्हणजे घड्याळ ही 12 ताशीच असणार आहे. तुम्हाला काय करायचं, सिंपल 11:59 मधून दिलेली वेळ वजा करा. किती आहे? 6:15. 9 मधून 5 गेले 4, 5 मधून 1 गेला 4. आणि हे किती? 11तून 6 गेले 5. म्हणजे आरशातील प्रतिमेत किती दाखवणार आहे? 5:44. इथं माझे 5:45 पर्याय मिस्टेक झाला असेल. हा पर्याय तुमचा 3 नंबर. लक्षात राहू द्या. सॉरी 11:60 मधून घ्यावं लागेल मला. मी 59 केले 45 येईल. 11:60 घ्या. सॉरी 59 ने आपले टोटल 12 म्हणजे 11:60 होतील. 12 ताशी घड्याळ आहे ना आपली. 11:60 मधून वजा करा. ते 5:45 येईल उत्तर. 6 मधून 15 आणि ते 23:59 ने 23:60 मधून वजा करा. 24 ताशी घड्याळ असेल तर. हे 10 तून 5 गेले 5, 7 परत 6 तून 2 गेले 4 आणि 11 तून 6 गेले 5, 5:45. दिलेली वेळ 11:60 मधून वजा करा आणि 24 ताशी घड्याळ असेल तर ती 23:60 मधून वजा करा. ही सध्या 12 ताशीची. ते आपले टोटल 12 म्हणजे 11:60 मिनिटं होतील ना. आपल्याला ते टाइम नाही काढायचं, आपल्याला इथून आरशातील प्रतिमा काढायची. इथून ते 11:60 मधूनच टोटल वजा करावं लागेल तुम्हाला. बघा हा प्रश्न बघा. बघा सिंपल आहे. घरातील एका भिंतीवरील घड्याळात 3:25 झाली असतील तर घड्याळासमोरील आरशातील प्रतिमा किती वेळ दाखवेल? म्हणजे आरशातील प्रतिमेतली तुम्हाला वेळ विचारली. सिंपल आहे. 3:25 झाली म्हणजे ही घड्याळ 12 ताशीची. कारण की वेळ तुमचा 12च्या पुढे दिलेला नाही. 13 वाजले 14 वाजले असं काही नाही म्हटलं. मग ती 12 ताशीच घड्याळ असते. मग तुम्हाला दिलेली वेळ 11:60 मधून वजा करायची. किती वाजले? 3:25 झाली. आता 0तून 5 जात नाही. मग आपण 10तून 5 गेले 5. आता रिटर्न दिला. 6तून 3 गेले 3. 11तून 3 गेले 8. म्हणजे घड्याळातील आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील? मग 8:35. आपलं ऑप्शन क्रमांक 1 नंबर. घड्याळातील आरशातील प्रतिमा. बघा घरातील एका भिंतीवर आरसा व त्या समोरील भिंतीवर घड्याळ बसवलेला आहे. जर घड्याळात प्रत्यक्षात 4:30 वाजले तर घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दाखवेल? म्हणजे ती घड्याळ आपण जर आरशात पाहिली तर तिच्यात किती वाजलेले दिसतील आपल्याला, असं ते विचारतात. याच्यासाठी सिंपल त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. 12 ताशी घड्याळात 11:60 मधून ती वेळ वजा करायची आणि 24 तासी घड्याळात 23:60 मधून दिलेली वेळ वजा करायची. 3. बघा किती वाजले घड्याळीमध्ये? प्रत्यक्षात 4:30. मग आरशातील प्रतिमेत किती वेळ दाखवेल? 11तून 4 गेले 7, 7:30. हा दुसरा प्रकार एकदम सिंपल असतो. काहीच अवघड नाही. आपण एक 24 तासी घड्याळाचं घेऊ. बघा 15 वाजता घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील?
सिंपल याला 23:60 मधून वजा करा. आणि 23 मधून 15 काढायचे किती होतील 8. आता मला सांगा 8 वाजून 60 मिनिटं दाखवेल म्हणजेच कोणती वेळ दाखवेल 9 वाजताची वेळ दाखवेल म्हणजे आपले 4 नंबरचं उत्तर असणार. 4 नंबर बरोबर 3 नाही 8 वाजून 60 मिनिटे म्हणजे किती म्हणजे 9 वाजले. किंवा ज्याला असं कळत नाही ही 24 तासी घड्याळ कसं काय याला 15 वाजले म्हणजे तुम्हाला कळतं 3 वाजले याला सिंपल परत 3 वाजायला 11:60 मधून वजा करा. अकरातून 3 गेले 8 मग 8 वाजून 60 मिनिटच म्हणजे तुमचे 9 वाजले. जर हे कळत नसेल तर पण हे सिंपल आहे 12च्या पुढची घड्याळ दाखवली 23:60 मधून वजा करा फक्त. 4 नंबर हे बघा मग याच्यावर आलेले गणित बघा गोंदिया जिल्ह्यात विचारलेला आहे प्रश्न. जर 8 एक घड्याळ 4 वाजून 24 मिनिटे अशी वेळ दाखवते तर ते प्रत्यक्ष भिंतीवर किती वेळ दाखवेल. तीन नंबर सर. 3 नंबर बघा 4 वाजून 24 मिनिटे म्हणजे 12 तासी घड्याळ आहे आपल्याला सांगितलं दिलेली वेळ वजा करा. किती वाजले 4 वाजून 24 मिनिटे 3 वाजले. शून्यातून 4 जात नाही मग 10तून 4 गेले 6 हातचा वापर 6तून 3 गेले 3 11तून 4 गेले 7 7 वाजून 36 मिनिटे 3 नंबर हे वजाबाकी मी करतोय कळते ना. तुम्ही आता कोणत्या पद्धतीने वजाबाकी शिकले मला माहित नाही. तुम्ही एक आता मी जसं हातचं रिटर्न देतो वापस तुम्ही इथून कमी करत असेल उसना देत असेल अशा पद्धतीने करता का 10तून 4 गेले 6 5 मधून 2 गेले 3 11तून 4 गेले 7. आमच्या वेळेस अशी पद्धत होती. आता सध्या लेटेस्ट मध्ये ही पद्धत आहे इथून एक कमी करून त्याला उसना देणे. आम्ही डायरेक्टली असं ती पद्धत होती वजाबाकीची. आता सध्या अशी पद्धत आलेली लेटेस्ट मध्ये. तुम्ही ही पद्धत असेल किंवा ही असेल मला माहित नाही. बघा पालघर जिल्ह्यात विचारलंय घड्याळात 10:30 वाजले असता आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील. दोन 1 वाजून 30 मिनिट बघा 11:60 मधून वेळ वजा करा 10:30 0:03 उरला किती एक म्हणजे 1 वाजून 30 मिनिटे 2 नंबरचा ऑप्शन. बघा वर्धा जिल्ह्यात आलेला आहे 8 वाजता आरशात किती वाजलेले दिसतील. चार नंबर 12 काय हे 4 आहे हे पर्याय का पहिला असं आहे. ठीक 8 वाजता 11 वाजून 60 मिनिटे त्याच्यातून 8 वाजताची वेळ वजा करा म्हणजे तुम्हाला 8 गेले 3 3:60 म्हणजेच 4 वाजले. रायगड जिल्ह्यामध्ये एक घड्याळ आरशात पाहिली असता 8 वाजून 36 मिनिटे ही वेळ दर्शवते तर प्रत्यक्षात आरशातील प्रतिमेत ती कोणती वेळ दाखवेल.
इथं उलट दिलंय घड्याळ आरशात पाहिलं असता 8:36 तर प्रत्यक्षात घड्याळातील वेळ सांगा. सिंपल उलट जरी विचारलं तरी त्याला 11:60 मधून वजा करा. तीन वाजून 24 11:60 मधून 8:36 वजा करा. 10तून 6 गेले 4 हातचं परत 6तून 4 गेले 2 11तून 8 गेले 3 3 वाजून 24 बघा इथं प्रश्न फिरून जरी विचारला इथं तुम्हाला आरशातील प्रतिमेतली वेळ सांगितली आणि प्रत्यक्षात घड्याळात किती वाजले असं विचारलं तरी कन्फ्युज व्हायचं नाही. सिंपल 11:60 मधूनच त्याला वजा करायचं उत्तर येऊन जातं. पुणे SRPF मध्ये आलेला आहे घड्याळात जर 3:40 झाली तर आरशात पाहिले असता किती वाजल्यासारखे दिसेल. हे आपण बेसिक 2 टाईप बघितले एकदा हे क्लिअर झाले. उद्याचे एकदम सिंपल आहे म्हणजे त्याच्यावर जास्त शक्यतो क्वेश्चन पण येत नाही आणि ते सोडवायला पण इझी याच्यासारखे. 1 नंबर आलाय का 8:20 बघा दिलेली वेळ 11:60 मधून वजा करायची किती वाजले 3:40 झाली. 0 6तून 4 गेले 2 11तून 3 गेले 8 म्हणजे 8:20 ही वेळ दाखवेल 1 नंबरचा पर्याय. तुम्हाला फक्त थोडंसं डोकं लावावं लागतं. घड्याळ मागे पुढे जाणे ते आपण उद्या घेणारच नाही त्याच्यात की एवढं कन्फ्युजन करण्यासारखं नाही. बघा कोल्हापूर SRPF मध्ये 2:30 झाली तर आरशात पाहिले तर कोणती वेळ दाखवेल. दोन नंबर सर. 2 नंबर. बघा, 11:60 मधून दिलेली वेळ किती आहे 2:30 ती फक्त वजा करायची. 11तून 2 गेले 9 म्हणजे 9:30. हा 2 SRPF मध्ये आलेला कुसळगाव आणि दौंड. 1:25 झाले असतील तर घड्याळातील आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील. 3 नंबर ऑप्शन. 3 नंबर असतं. 3 नंबर. बघा किती 11:60 मधून दिलेली वेळ वजा करा 1:25. 10तून 5 गेले 5 हातचा परत 6तून 3 गेले 3 आणि 11तून 1 गेला 10:35. बघा आता हा टाईप 1 आणि टाईप 2 संपलाय आपला. टाईप 1 सिंपल आहे तुमचा कोन काढणे तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधील कोन काढणे आणि दुसरा प्रकार होता तुमचा घड्याळातील आरशातील प्रतिमा. ते एकदम सिंपल आहे 12 ताशी घड्याळ असेल तर 11:60 मधून दिलेली वेळ वजा करा तुम्हाला आरशातील प्रतिमेतील वेळ भेटतो किंवा 24 तासी घड्याळ असेल तर त्याच्यातून 23:60 मधून दिलेली वेळ वजा करायची. हा टाईप 3 आहे घड्याळाचे दोन्ही काटे एकमेकांवर येणे. त्यानंतर चौथा टाईप आहे तुमचा दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला येणे आणि दोन काटे घड्याळाचे काटकोन तयार करणे. आणि एक शेवटचा प्रकार असतो तुमचा संकीर्ण गणित म्हणजे ज्याच्यावर घड्याळातील वेळ मागे किंवा पुढे पडणे असं असतो. तर हे एकदम सिंपल आहे. याच्यावर शक्यतो या 3 टाईपवर काटकोन तयार होणे एकमेकावर येणे किंवा विरुद्ध दिशेला येणे याच्यावर क्वेश्चन शक्यतो येत नाही. पहिल्या 2 वर जे आपण शिकलो त्याच्यावर येतो आणि घड्याळ मागे पुढे पडणे याच्यावर जास्त करून क्वेश्चन येतो. आपण हे पण संपूर्ण टाकू उद्या आणि ते
घड्याळ मागे पुढे पडणे हे पण सोडून देऊ. आता थोडस व्यवस्थित 7 वाजता जॉईन करत जा. तुम्ही 7:05 ला जॉईन करता म्हणून आपल्याला वेळ होतो थोडा. 7 ला जर वेळेवर जॉईन झाले तर पटकन आपला सिलेबस व्यवस्थित चालेल. 2 दिवसात आपल्याला चॅप्टर संपवायचे येते एक चॅप्टर. एवढे अवघड पण नाही येते. आपले ऑलरेडी क्वेश्चन टाईप असतात. एखाद्या वेळेस नसते तर आपण थोडे 2-4 वेगळे लिहून सोडवू. पण शक्यतो टाईपच क्वेश्चन असतात आपले. त्यामुळे सोडवायला काही वेळ नाही लागत एवढं. सर्वांना रिक्वेस्ट आहे थोडस 7 ला बरोबर जॉईन करत चला म्हणजे आपला 7 ला क्लास चालू होईल. 6:55 पासूनच तुम्ही जॉईन करू शकता. थँक्यू सर्वांना. मी आता दुसऱ्या क्लास आहे मला. चलो भाई लोग बाहर. ओके सर.